आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स. ओके, द टॉपिक इज STIs. टॉपिक इज STIs, that is sexually transmitted infections. Okay, topic is STI, that is sexually transmitted infection. आता हे जे इन्फेक्शन आहेत और डिसीज आपण ज्याला म्हणू त्याला आपण इन्फेक्शन म्हणू किंवा डिसीज म्हणू. इन्फेक्शन और डिसीजेस which spread from one person to another. आता हे कसे इथे इन्फेक्शियस डिसीज आहेत, एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन मध्ये काय होईल, ट्रान्सफर होईल. मग डिसीजेस विच स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. आता हे स्प्रेड कसे होणार आहेत, बाय सेक्सुअल इंटरकोर्स. म्हणजे असे डिसीज जे एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन मध्ये ट्रान्सफर होतात बाय सेक्सुअल इंटरकोर्स. अशा डिसीजेसला आपण कोणते डिसीज म्हणतो, STIs, दॅट इज सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. इन्फेक्शन और डिसीजेस विच स्प्रेड फ्रॉम वन पर्सन to another person by sexual intercourse. These diseases are called as sexually transmitted infections or also called as VD. That is venereal diseases or also called as RTI. Reproductive tract infection, that is RTI. ओके, आता हे जे सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहेत किंवा वेनेरियल डिसीजेस किंवा रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन जे आहेत, यांना जर आपण बघितलं तर यांना मोड ऑफ ट्रान्समिशन एकच आहे, दॅट इज सेक्सुअल इंटरकोर्स. ओके, दे स्प्रेड बाय सेक्सुअल इंटरकोर्स. आता हे जे डिसीजेस आहेत ते कोणते कोणते आपण बघूया, एक एक बघूया कोणते कोणते सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स. एक आहे गोनोरिया. फर्स्ट वन इज गोनोरिया. सेकंड वन इज syphilis. थर्ड इज genital herpes. फोर्थ इज genital warts. Then fifth is chlamydiasis. Then sixth is trichomonasis. Seventh, hepatitis B. And eighth is AIDS, that is acquired immunodeficiency syndrome, AIDS. हे जे 8 आहेत यांना आपण काय म्हणतो, सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन और वेनेरियल डिसीजेस और रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन, बिकॉज दे स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन बाय सेक्सुअल इंटरकोर्स. आता हे जे इथे डिसीजेस आपण लिहिलेत, हे डिसीज ज्यांना इन्फेक्शन कॉज करतात त्यांचं एक कॉमन एज आहे. म्हणजे हे डिसीजेस होण्याचा चान्स सगळ्यात जास्त कोणत्या ग्रुपला आहे, ज्यांचं एज अप्रॉक्स 15 to 24 एज आहे. म्हणजे ज्या पर्सनचं एज 15 to 24 यांच्या मधात आहे, यांना हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कसे सगळ्यात जास्त आहेत. बघा, एज लक्षात ठेवा, 15 to 24 एज. ज्यांचं एज 15 to 24 आहे, या एज मधल्या पर्सन्सला हे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे.
कोणते इन्फेक्शन तर सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. बघा नाव लक्षात ठेवा. गोनोरिया, सिफॅलिस, जेनायटल हर्पिस, जेनायटल वॉर्ड्स, क्लॅमायडियासिस, ट्रायकोमोनासिस, हिपॅटायटिस बी अँड एड्स. आणि हे सगळे इन्फेक्शन होण्याचा चान्स सगळ्यात जास्त कुणाला आहे? ज्यांचं एज 15 to 24 आहे. ओके, हे लक्षात ठेवा. एमसीक्यू आहे. 15 to 24 एज ज्यांचं आहे त्यांना हे इन्फेक्शन होण्याचा चान्सेस सगळ्यात जास्त आहे. ओके, तर एक एक चालू करूया. पहिला बघूया गोनोरिया. यामध्ये आपण त्यांचं कॉजिटिव्ह एजंट अँड त्यांचं एक कॉमन सिम्पटम, कॉजिटिव्ह एजंट अँड कॉमन सिम्पटम बघणार आहेत. ओके, फर्स्ट वन इज गोनोरिया. गोनोरिया एजंट बघूया. गोनोरियाचा कोण आहे? एजंट इज नेसेरिया गोनेरी. नेसेरिया गोनोरी. The causative agent of gonorrhea is Neisseria gonorrhoeae. ओके, आणि या गोनोरियाचा जर सिम्पटम बघितला आपण, कॉमन सिम्पटम बघूया. कॉमन सिम्पटम ऑफ गोनोरिया बघा. या केसमध्ये हे सगळे सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहेत. म्हणजे हे इन्फेक्शन आपल्या जेनायटल ऑर्गन्सला अफेक्ट करणार, जसं की पेनिस असेल इन मेल्स, वजायना असेल इन फिमेल्स. तर इन गोनोरिया बघा कॉमन सिम्पटम काय असेल? येल्लो कॉमा व्हाईट किंवा ग्रीन डिस्चार्ज, डिस्चार्ज फ्रॉम जेनायटल ऑर्गन्स. म्हणजेच कोणते असतील? मेल मध्ये पेनिस असेल, फिमेल मध्ये वजायना. बघा कॉमन सिम्पटम काय? पेनिस किंवा वजायना मधून डिस्चार्ज येणार आहे. काय येणार आहे? डिस्चार्ज. आणि तो डिस्चार्ज मे बी येलो कलरचा असेल, मे बी व्हाईट कलरचा असेल, मे बी ग्रीन कलरचा असेल. जर जेनायटल ऑर्गन्स मधून म्हणजे पेनिस अँड वजायना मधून येलो कलरचा किंवा व्हाईट कलरचा किंवा ग्रीन कलरचा जर डिस्चार्ज असेल तर ते सिम्पटम कशाचं आहे? गोनोरिया. आणि कॉजिटिव्ह एजंट काय? नेसेरिया गोनोरी. ओके, सेकंड वन बघूया. सिफॅलिस. सेकंड इन्फेक्शन इज सिफॅलिस. सिफॅलिस. ओके, नाव त्याचा एजंट बघूया. एजंट ऑफ सिफॅलिस इज ट्रिपोनिमा पॅलिडम. Treponema pallidum is a causative agent of syphilis infection, that is Treponema pallidum. आता बघूया what is the common symptom of syphilis? Common symptom बघा या केस मध्ये आपले जे जेनायटल ऑर्गन्स असतील म्हणजे पेनिस आणि वजायना, या जेनायटल ऑर्गन्स वर स्मॉल असे अल्सर्स येतात, छोटे छोटे काय येतात? असे अल्सर्स येतात. आणि हे जे स्मॉल अल्सर्स असतात ते कसे असतात? पेनलेस असतात. फॉर्मेशन ऑफ पेनलेस स्मॉल अल्सर्स ऑन जेनायटल ऑर्गन, जसे की पेनिस अँड वजायना. हे कशाचं कॉमन सिम्पटम आहे? सिफॅलिस. फॉर्मेशन ऑफ स्मॉल पेनलेस अल्सर मीन्स छोटे छोटे इंजुरीज होतात. ओके, फॉर्मेशन ऑफ स्मॉल पेनलेस अल्सर ऑन जेनायटल ऑर्गन्स, जसं की पेनिस अँड वजायना. आणि या स्मॉल पेनलेस अल्सरला आपण एक नाव देतो ज्याला म्हणतो आपण चँकर्स. त्याला काय म्हणतो आपण? चँकर्स. म्हणजे चँकर्स इज अ मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ सिफॅलिस. जर जेनायटल ऑर्गन्सवर चँकर्स दिसले, चँकर्स मीन्स स्मॉल पेनलेस अल्सर दिसले, तर समजायचं कोणता डिसीज आहे? सिफॅलिस. ओके, अँड कॉजिटिव्ह एजंट कोणता आहे? ट्रिपोनिमा पॅलिडम. ओके, थर्ड बघूया जेनायटल हर्पिस. जेनायटल हर्पिस. जेनायटल हर्पिस. ओके, जेनायटल हर्पिसचा कॉजिटिव्ह एजंट आहे
हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस, हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस. The causative agent of genital herpes is herpes simplex virus. आणि या जेनायटल हार्पिसचं जर आपण कॉमन सिम्पटम बघितलं, ओके, बघूया कॉमन सिम्पटम ऑफ जेनायटल हार्पिस. बघा या केसमध्ये आपले जे जेनायटल ऑर्गन्स आहेत पेनिस आणि वजायना यांच्या साईडला, म्हणजे बघा पेनिस आणि वजायना हे जे जेनायटल ऑर्गन्स आहेत यांच्या अराउंड दी जेनायटल ऑर्गन्स ते छोटे छोटे ब्लिस्टर्स तयार होतात. ब्लिस्टर्स काय तयार होणार आहेत? ब्लिस्टर्स, और त्याला आपण काय म्हणू? बम्प्स. फॉर्मेशन ऑफ असे हे जे जेनायटल ऑर्गन्स आहेत त्याच्या साईडला असे छोटे छोटे काय तयार होणार आहेत? ब्लिस्टर्स. काय तयार होणार आहेत? असे ब्लिस्टर्स, ब्लिस्टर्स और बम्प्स, ब्लिस्टर्स और बम्प्स. हे कशावर येणार आहेत? जेनायटल ऑर्गनच्या साईडला, अराउंड दी जेनायटल ऑर्गन्स, म्हणजे पेनिसच्या अराउंड किंवा वजानाच्या अराउंड काय येणार आहेत? असे छोटे छोटे ब्लिस्टर्स और बम्प्स. आणि हे जे ब्लिस्टर्स और बम्प्स असतील यामध्ये काय असेल? पस असेल. काय असेल? पस. त्यामुळं हे ब्लिस्टर्स और बम्प्स कसे असतील? सॉफ्ट असतील, ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ पस इन इट. हे कशाचं कॉमन सिम्पटम आहे? जेनायटल हार्पिस. ओके, द कॉजिटिव्ह एजंट इज herpes simplex virus and most common symptom काय? जेनायटल हार्पिसचं फॉर्मेशन ऑफ ब्लिस्टर्स और बम्प्स. ब्लिस्टर हे पिंपल लाइक स्ट्रक्चर असते आणि हे ब्लिस्टर्स जेनायटल ऑर्गनच्या साईडला येतात. द फॉर्मेशन ऑफ ब्लिस्टर्स और बम्प्स अराउंड दी जेनायटल ऑर्गन्स, अराउंड दी जेनायटल ऑर्गन्स. आणि हे जे ब्लिस्टर्स असतात त्यामध्ये काय अकोमोलेट होतंय? पस. त्यामुळे ब्लिस्टर्स कसे असतात? सॉफ्ट असतात. ओके, फॉर्मेशन ऑफ सॉफ्ट ब्लिस्टर्स और बम्प्स अराउंड दी जेनायटल ऑर्गन्स इज अ कॉमन सिम्पटम ऑफ जेनायटल हार्पिस. ओके, त्यानंतर फोर्थ बघूया जेनायटल वॉर्ट्स. फोर्थ वन इज जेनायटल वॉर्ट्स. बघूया आता जेनायटल वॉर्ट्सचं कॉमन सिम्पटम काय? जेनायटल वॉर्ट्स. जेनायटल वॉर्ट्स. आता बघूया कॉमन सिम्पटम ऑफ जेनायटल वॉर्ट्स. त्याच्या आधी एजंट बघूया. याचा एजंट आहे जेनायटल वॉर्ट्सचा, दॅट इज ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. बघा जेनायटल वॉर्ट्सचा कॉजिटिव्ह एजंट कोणता आहे? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, दॅट इज HPV. The causative agent of genital warts is human papilloma virus. And genital warts चं पण कॉमन सिम्पटम काय? इथं पण सेम. इथं पण काय होणार आहेत? आपले जेनायटल ऑर्गन्स आहेत, जसं की जेनायटल हार्पिस मध्ये काय झालं? आपल्या जेनायटल ऑर्गन्सला असे छोटे छोटे काय आलते? ब्लिस्टर्स आलते. काय आलते? ब्लिस्टर्स और बम्प्स. तर फरक काय? इन जेनायटल हार्पिस हे जे ब्लिस्टर्स आणि बम्प्स होते हे कसे होते? सॉफ्ट होते, कारण त्यामध्ये पस अॅक्युमुलेट झालं. पण इन केस ऑफ जेनायटल वॉर्ट्स कॉजिटिव्ह एजंट वेगळा आहे. आता कोण आहे? ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आता ब्लिस्टर्स तर आलेत, पण हे जे ब्लिस्टर्स आहेत और बम्प्स आहेत आता यामध्ये पस नाहीये. हे कसे आहेत? हार्ड आहेत. ब्लिस्टर्स कसे आहेत? हार्ड. आणि यांचा शेप जर बघितला तर कशासारखा आहे? कॉलीफ्लॉवर शेप. कॉलीफ्लॉवर लाईक. हे जे ब्लिस्टर्स आहेत, ब्लिस्टर्स और बम्प्स, हे कसे आहेत? आता हार्ड आहेत. सॉफ्ट आहेत का? नाही. हे कसे आहेत? हार्ड आहेत. आणि कशासारखे आहेत? कॉलीफ्लॉवर लाईक. दे आर लाईक अ कॉलीफ्लॉवर सारखे छोटे छोटे ब्लिस्टर्स येणार अराउंड दी जेनायटल ऑर्गन्स. कॉमन सिम्पटम काय? फॉर्मेशन ऑफ ब्लिस्टर्स और बम्प्स. आता हे ब्लिस्टर्स अँड बम्प्स कसे आहेत? हार्ड आहेत, सॉफ्ट नाहीत, हार्ड. अराउंड जेनायटल ऑर्गन्स. कन्फ्युज होऊ नका. जेनायटल हार्पिस मध्ये ब्लिस्टर्स आणि बम्प्स होते, पण ते कसे होते? सॉफ्ट होते.
पण जेनायटल वॉर्ड्स मध्ये ब्लिट्झर सारखे बम्प्स कसे आहेत, हार्ड आहेत आणि कॉलीफ्लॉवर सारखे. ओके, त्यानंतर बघूया 5th इज क्लॅमायडियासिस. क्लॅमायडियासिस. Chlamydiasis. बघूया, the causative agent of chlamydiasis is Chlamydia trachomatis. Causative agent is Chlamydia trachomatis is a causative agent of chlamydiasis. That is Chlamydia trachomatis. आता जर कॉमन सिम्पटम बघितलं क्लॅमायडियासिस तर बघा, द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ क्लॅमायडियासिस इज ब्लीडिंग फ्रॉम वजायना. बघा, हे मोस्ट कॉमन सिम्पटम आहे. काय? ब्लीडिंग फ्रॉम वजायना. आता ही जी वजायनामधून ब्लीडिंग होणार आहे, कधी होणार आहे? ब्लीडिंग फ्रॉम वजायना आफ्टर सेक्सुअल इंटरकोर्स. सेक्सुअल इंटरकोर्स झाल्यानंतर वजायनामधून काय येणार आहे? ब्लीडिंग येणार आहे. दिस इज द मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ क्लॅमायडियासिस. ब्लीडिंग फ्रॉम वजायना, ते पण कधी? आफ्टर सेक्सुअल इंटरकोर्स. हे मोस्ट कॉमन सिम्पटम आहे कुणाचं? क्लॅमायडियासिस. अँड कॉजिटिव्ह एजंट इज क्लॅमायडिया ट्रॅकोमॅटिस. ओके, जाऊया पुढे. 6 बघूया, ट्रायकोमोनासिस. 6th इज ट्रायकोमोनासिस. ट्रायकोमोनासिस. बघा, ट्रायकोमोनासिसचा कॉजिटिव्ह एजंट आहे ट्रायकोमोनास वजायनॅलिस. द कॉजिटिव्ह एजंट ऑफ ट्रायकोमोनासिस इज ट्रायकोमोनास वजायनॅलिस. कॉजिटिव्ह एजंट इज ट्रायकोमोनास वजायनॅलिस. तर याचं मोस्ट कॉमन सिम्पटम काय बघा, या ट्रायकोमोनासिस मध्ये, या केस मध्ये वजायनामधून डिस्चार्ज येणार आहे. वजायनामधून व्हाईट कलरचा डिस्चार्ज येणार आहे आणि तो जो डिस्चार्ज यायला वजायनामधून त्याची एक फाऊल स्मेल असणार आहे. काय असणार आहे? कॅरेक्टरिस्टिक्स फाऊल स्मेल. मग हे जर सिम्पटम दिसेल तर तो डिसीज कोणता आहे? ट्रायकोमोनासिस. मग काय असेल कॉमन सिम्पटम? फाऊल स्मेलिंग वजायनल डिस्चार्ज. डिस्चार्ज येईल पण कसं आहे? फाऊल स्मेलिंगचं आहे. फाऊल स्मेलिंग वजायनल डिस्चार्ज. जर वजायनामधून फाऊल स्मेलचा डिस्चार्ज येत असेल तर ते कसे सिम्पटम असेल? ट्रायकोमोनासिस. ओके, त्यानंतर पुढे बघूया हेपाटायटिस बी. 7th इज हेपाटायटिस बी. हेपाटायटिस बी. हेपाटायटिस बी चा कॉजिटिव्ह एजंट आहे हेपाटायटिस बी व्हायरस. हेपाटायटिस बी इज ड्यू टू हेपाटायटिस बी व्हायरस. कॉजिटिव्ह एजंट कोणता? हेपाटायटिस बी चा हेपाटायटिस बी व्हायरस. आणि या हेपाटायटिस बी चं जर कॉमन सिम्पटम आपण बघितलं, बघा, द कॉमन सिम्पटम इज डार्क युरिन. पेशंटला काय येणार आहे? डार्क कलरची युरिन येणार आहे. द कॉमन सिम्पटम इज फॉर्मेशन ऑफ डार्क युरिन. त्यासोबत अजून कोणते कोणते कॉमन सिम्पटम दिसतील पेशंट मध्ये? जॉईंट पेन होणार आहे. पेशंटच्या जॉईंट मध्ये काय होणार आहे? पेन होणार आहे. जॉईंट पेन, वीकनेस, टायर्डनेस. तर हे सगळे सिम्पटम, डार्क युरिन अलॉंग विथ जॉईंट पेन, weakness and tiredness, these are the common symptoms of hepatitis B, and hepatitis B is due to hepatitis B virus. And last one बघूया AIDS, that is acquired immunodeficiency syndrome. It is AIDS. Full form is acquired immunodeficiency
syndrome. AIDS acquired immunodeficiency syndrome. The agent of AIDS is HIV virus. HIV, that is human immunodeficiency virus. That is HIV virus. Causative agent of AIDS is HIV virus, human immunodeficiency virus. तर एड्सचं जे कॉमन सिम्पटम आपण बघतोय त्यामध्ये सगळ्यात कॉमन सिम्पटम असेल रॅपिड डिक्लाइन इन बॉडी वेट. आपल्या बॉडीचं जे वेट आहे एड्सच्या केसमध्ये हे बॉडी वेटचं रॅपिड काय होणार आहे, डिक्लाइन होणार आहे. बॉडी वेट रॅपिडली कमी होणार आहे. हे कॉमन सिम्पटम आहे एड्स मध्ये. रॅपिड डिक्लाइन इन बॉडी वेट. बॉडी वेटचं कसं होणार आहे, रॅपिडली डिक्लिनेशन होणार आहे. रॅपिड डिक्लाइन इन बॉडी वेट. ओके. अजून काय सिम्पटम असेल, फिवर असेल, डायरिया, वीकनेस असेल, टायर्डनेस असेल, हे सगळे कॉमन सिम्पटम असतील एड्स मध्ये. पण त्यामधला सगळ्यात कॉमन काय असेल, रॅपिड डिक्लाइन इन बॉडी वेट अलॉंग विथ फिवर, डायरिया, वीकनेस अँड टायर्डनेस. ओके. तर आपण आता हे 8 सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन बघितले. त्याला आपण व्हेनेरियल डिसीजेस पण म्हणतो, ऑल्सो कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके. आणि हे सगळे डिसीज होण्याचं जे कॉमन एज आहे ते किती आहे, 15 to 24 इयर्स ज्यांचं एज आहे. म्हणजे 15 to 24 एज ग्रुप मधले जे पर्सन्स आहेत त्यांना हे सगळे डिसीज होण्याचा चान्सेस कसा आहे, जास्त आहे. ठीक आहे. आता बघूया हे जे डिसीज आहेत 8, यापैकी बघा 8 डिसीजेस पैकी जर जेनायटल हार्पीज, हिपॅटायटिस बी आणि एड्स हे 3 डिसीजेस सोडले, कोणते कोणते बघा, जेनायटल हार्पीज, हिपॅटायटिस बी आणि एड्स हे 3 डिसीजेस जर सोडले तर बाकी सगळे डिसीजेस कसे आहेत, क्युरेबल आहेत. आपण त्यांना काय करू शकतो, क्युअर करू शकतो. ओके. बट हिपॅटायटिस बी, एड्स अँड जेनायटल हार्पीस हे कसे आहेत, अनक्युरेबल आहेत. कसे आहेत, अनक्युरेबल. एमसीक्यू या. अनक्युरेबल डिसीजेस कोणते आहेत, एकदा झाले की त्यांच्यावर ट्रीटमेंट आहे का, नाही. कोणते कोणते आहेत, जेनायटल हार्पीस, हिपॅटायटिस बी अँड एड्स हे 3 कसे आहेत, अनक्युरेबल आहेत. कसे आहेत ते, अनक्युरेबल. हे 3 सोडून बाकीचे सगळे कसे आहेत, क्युरेबल आहेत. कोणते कोणते 3 अनक्युरेबल आहेत, म्हणजे ज्यांच्यावर कोणतीही ट्रीटमेंट नाही, नो ट्रीटमेंट. एकदा तो डिसीज झाला तर पेशंटची डेथ काय असेल, कन्फर्म असेल. कोणत्या केसमध्ये, जेनायटल हार्पीस, हिपॅटायटिस बी अँड एड्स. बाकीचे गोनोरिया, सिफॅलिस, जेनायटल वॉर्स, क्लॅमायडियासिस, ट्रायकोमोनासिस हे कसे आहेत, क्युरेबल आहेत. आपण त्यांना क्युअर करू शकतो बाय गिव्हिंग अ प्रॉपर ट्रीटमेंट. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता हे जे 3 आहेत लक्षात ठेवा, 3 अनक्युरेबल डिसीज कोणते कोणते आहेत, एड्स, हिपॅटायटिस बी अँड जेनायटल हार्पीस. ओके. आता आपण हे बघितलं, हे जे 8 सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहेत हे कसे ट्रान्सफर होतात फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन बाय हेल्प ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. त्यामधले पण काही असे आहेत ते सेक्शुअल इंटरकोर्स, जर सेक्शुअल इंटरकोर्स केलं तर ट्रान्सफर होणारच आहेत. पण सेक्शुअल इंटरकोर्सच्या ऐवजी अजून कोणते त्यांचे मोड ऑफ ट्रान्समिशन असू शकतात बघा. जर आपण एड्स बघितलं, एड्स आणि हिपॅटायटिस बी या 2 डिसीजेस बद्दल जर बघितलं तर हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहेतच. म्हणजे हे कसे ट्रान्सफर होऊ शकतात, बाय सेक्शुअल इंटरकोर्स. सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये ट्रान्सफर होतात. इंटरकोर्स बघा, हे जे एड्स आणि हिपॅटायटिस बी आहेत हे सेक्शुअल इंटरकोर्स केल्यामुळे ट्रान्सफर तर होणार आहेत फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. बट सेक्शुअल इंटरकोर्स सोबत अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे हे एड्स आणि हा हिपॅटायटिस बी वन पर्सन टू अनदर पर्सन काय होऊ शकतो, ट्रान्सफर होऊ शकतो इन्स्टेड ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. मग ते कोणते कोणते मोड ऑफ ट्रान्समिशन असतील बघा. सेक्शुअल इंटरकोर्स तर आहेच, अजून काय, शेअरिंग ऑफ इंजेक्शन निडल्स
or surgical instrument with infected person म्हणजे समजा एखादा HIV इन्फेक्टेड पर्सन आहे, त्याला आपण इंजेक्शन दिलंय आणि ती इंजेक्शनची निडल चेंज न करता त्या निडलनं जर दुसऱ्या एखाद्या हेल्दी पर्सनला आपण ते इंजेक्शन इन्सर्ट केलंय किंवा एखाद्या HIV इन्फेक्टेड पेशंटची आपण सर्जरी केली आणि ते इन्स्ट्रुमेंट आपण सर्जरीसाठी यूज केले ते जर प्रॉपर क्लीन नाही केले आणि तसेच दुसऱ्या सर्जरीसाठी यूज केले तर यामुळे पण काय होऊ शकतो, त्या इन्फेक्टेड पर्सन मधून हे HIV इन्फेक्शन असेल किंवा हेपॅटायटिस B असेल ते दुसऱ्या हेल्दी पर्सन मध्ये काय होऊ शकतं, ट्रान्सफर होऊ शकतं. शेअरिंग ऑफ इंजेक्शन निडल्स अँड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट विथ इन्फेक्टेड पर्सन. अजून काय, कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन विथ इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्याचं ब्लड जर एखाद्या हेल्दी पर्सन मध्ये आपण ट्रान्सफर केलं, म्हणजे बघा इन्फेक्टेड पर्सनच्या ब्लड मध्ये ऑब्व्हियसली एड्स आणि हेपॅटायटिस B चे व्हायरस असतील, मग त्याचं जर ब्लड आपण दुसऱ्या हेल्दी पर्सन मध्ये ट्रान्सफर करायलो तर त्या ब्लड सोबत हे हेपॅटायटिस B चे आणि एड्सचे व्हायरस पण आपण काय करायलो, ट्रान्सफर करायलो. कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन विथ इन्फेक्टेड पर्सन. अजून काय, इन्फेक्टेड मदर टू देअर फिटस. म्हणजे जर एखादी मदर इन्फेक्टेड असेल त्या मदर पासून तिच्या फिटस मध्ये हे डिसीजेस जायचा चान्सेस काय जास्त आहे. कारण बघा हे जे एड्सचे आणि हेपॅटायटिस B चे जे एजंट आहेत ते कशात असतील, ब्लड मध्ये असतील. आणि मदर आणि फिटस एकमेकांना कसे कनेक्ट झाले, बाय हेल्प ऑफ प्लासेंटा. प्लासेंटा मधून एक अंबलिकल कॉर्ड निघाली, ज्या अंबलिकल कॉर्डनी फिटस सोबत कनेक्शन इस्टॅब्लिश केलं आणि त्या अंबलिकल कॉर्ड मध्ये काय होते, 2 अंबलिकल आर्टरी आणि एक अंबलिकल व्हेन. त्या 2 अंबलिकल आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करू लागल्या आणि एक अंबलिकल व्हेन ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करू लागली. म्हणजे प्लासेंटानं इनडायरेक्टली मदरचं आणि फिटसचं सर्क्युलेशन एकमेकांसोबत कनेक्ट केले. मदरच्या बॉडीमध्ये ब्लड फिटसच्या बॉडीमध्ये काय होईल, सर्क्युलेट होईल. म्हणजे मदरच्या ब्लड मध्ये एड्सचे आणि हेपॅटायटिस B चे काय एजंट आहेत ते एजंट पण काय होईल, प्लासेंटाला क्रॉस करून फिटसच्या बॉडीमध्ये चालले आणि त्या फिटसला पण हे इन्फेक्शन काय होईल, क्रिएट होईल. इन्फेक्टेड मदर टू देअर फिटस. बघा हे सगळे सेक्सुअल इंटरकोर्स ट्रान्सफर होतातच, प्लस त्याच्या व्यतिरिक्त हे जे 2 आहेत एड्स आणि हेपॅटायटिस B, सेक्सुअल इंटरकोर्स सोबत हे शेअरिंग इंजेक्शन निडल्स अँड सर्जिकल इन्स्ट्रुमेंट विथ इन्फेक्टेड पर्सन, कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन विथ इन्फेक्टेड पर्सन और इन्फेक्टेड मदर टू देअर फिटस. हे पण यांचे मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. ठीक आहे, एड्सचे आणि हेपॅटायटिस B चे. ठीक आहे, आता बघूया. आपण बघितलं एड्स, हेपॅटायटिस B, अँजेनायटल हर्पीस हे कसे होते, अनक्युरेबल होते, ज्यांच्यावर ट्रीटमेंट आहे का, नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे डिसीजेस होते जे आपण क्युरेबल म्हणतो, पण ते डिसीजेस पण जर आपण त्यांचे अर्ली सिम्पटम्स बघून डायग्नोस केले तर आपण त्याला प्रॉपर ट्रीटमेंट देऊन काय करू शकतो, ट्रीट करू शकतो. त्यासाठी आपल्याला या सगळ्या सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे काय माहित पाहिजेत, अर्ली सिम्पटम्स. बघूया अर्ली सायन्स ऑफ STI काय असतात. अर्ली सायन्स, अर्ली सायन्स म्हणजे सिम्पटम्स काय असतात यांचे अर्ली सिम्पटम्स. बघा अर्ली सिम्पटम्स मध्ये पहिले येणारे इचिंग, अर्ली सिम्पटम्स मध्ये काय येणार आहे, इचिंग. अर्ली सायन्स और सिम्पटम्स, अर्ली सायन्स और सिम्पटम्स बघूया, ज्यामध्ये पहिले काय इचिंग, म्हणजे जेनायटल ऑर्गन्सला काय होणार आहे, इचिंग होणार आहे. इचिंग ऑफ जेनायटल ऑर्गन्स. आपले जे जेनायटल ऑर्गन्स आहेत तिथे काय होणार आहे, एक थोडीशी इचिंग होणार आहे, इचिंग ऑफ जेनायटल ऑर्गन्स. अजून काय होणार आहे, स्वेलिंग, स्वेलिंग ऑफ जेनायटल ऑर्गन्स. आपले जेनायटल ऑर्गन्स आहेत, टेस्टिस असेल, पेनिस असेल, व्हाजाइना असेल, तिथे काय येणार आहे, स्वेलिंग. बघा पहिलं काय अर्ली सायन्स अँड सिम्पटम इचिंग, दुसरं काय स्वेलिंग, तिसरं स्लाइट पेन,
जेनायटल ऑर्गन्सच्या ठिकाणी काय होणार आहे, स्लाइट पेन ऑफ जेनायटल ऑर्गन्स. हे सगळे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स आहेत, आपण इग्नोर करून सोडून देतो, पण हे काय आहेत, सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे कसे अर्ली सायन्स अँड सिम्पटम आहेत. इचिंग असेल, स्वेलिंग असेल, स्लाइट पेन असेल किंवा डिस्चार्ज, फ्लुइड डिस्चार्ज फ्रॉम जेनायटल ऑर्गन्स. जे पेनिस आणि वजानामधून काय येणार आहे, फ्लुइड डिस्चार्ज येणार आहे, फ्लुइड डिस्चार्ज फ्रॉम जेनायटल ऑर्गन्स. बघा हे सगळे सिम्पटम्स अर्ली सिम्पटम्स आहेत, अर्ली सायन्स आहेत कशाचे, या सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे, जे आपण इग्नोर करून सोडून देतोय. पण लक्षात ठेवा, इचिंग होत असेल जेनायटल ऑर्गन्सला, स्वेलिंग येत असेल, स्लाइट पेन होत असेल किंवा तिथून फ्लुइड डिस्चार्ज होत असेल, तर हे सगळे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स आहेत कशाचे, सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचे. हे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स ओळखून जर आपण याचं डायग्नोसिस केलं अँड ट्रीटमेंट केली तर हे डिसीजेस बरे होऊ शकतात. कोणते कोणते, गोनोरिया, सिफॅलिस, क्लॅमायडियासिस, ट्रायकोमोनासिस अँड जेनायटल वॉर्ट्स. पण बाकीचे जे 3 आहेत, एड्स असेल, हिपॅटायटिस बी असेल किंवा जेनायटल हार्पिस असेल, यांना ट्रीटमेंट नाही, हे कसे अनक्युरेबल आहेत. पण बाकीचे जर ट्रीट करायचे असतील तर त्यांना त्यांचे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स ओळखून आपण काय करायला लागेल, डायग्नोसिस करायला लागेल आणि त्याच्या अकॉर्डिंग त्याची काय घ्यावी लागेल, ट्रीटमेंट घ्यावी लागेल. कारण या सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण प्रिव्हेन्शन, यांचं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे गोष्ट कधी पण लक्षात राहू द्या, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. डिसीज झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा डिसीज प्रिव्हेंट करा. इन केस ऑफ एसटीआय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे, आणि जर डिसीज झालाय तर त्याचे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स ओळखून त्याचं प्रॉपर काय करा, डायग्नोस करा, त्याच्या अकॉर्डिंग काय घ्या, ट्रीटमेंट घ्या. ठीक आहे, जर आता हे जे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स आहेत हे आपल्याला कुणामध्ये दिसणार आहेत, फक्त मेल्स मध्ये दिसणार. कुणामध्ये, ओनली इन मेल्स. म्हणजे हे जे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स आपण बघितले, इचिंग असेल, स्वेलिंग असेल, स्लाइट पेन असेल, फ्लुइड डिस्चार्ज असेल, हे फक्त कुणामध्ये दिसणार आहेत, मेल्स मध्ये. आणि फिमेल कशी असेल, फिमेल बिकम असिम्प्टोमॅटिक. असिम्प्टोमॅटिक म्हणजे फिमेल मध्ये सिम्पटम्स असतील का, अब्सेंट असतील. फिमेल मध्ये अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स काय असतील, अब्सेंट असतील. फिमेल बिकम असिम्प्टोमॅटिक म्हणजे फिमेल मध्ये जर हे डिसीजेस झालेत तर फिमेल मध्ये प्रायमरी सिम्पटम्स काय असतील, अब्सेंट असतील, डायरेक्ट कॉम्प्लिकेशन्स येतील. म्हणजे फिमेल मध्ये हे सेक्सुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन डायग्नोस करणं खूप डिफिकल्ट जाईल, कारण ते जेव्हा आपल्याला डायग्नोस होतील तेव्हा ऑलरेडी ते फिमेलच्या बॉडीमध्ये काय झाले असतील, त्याचे मेजर कॉम्प्लिकेशन्स आले असतील. पण मेल मध्ये आपण हे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स डायग्नोस करून त्या डिसीजेसला काय करू शकतो, ट्रीट करू शकतो. पण फिमेल मध्ये कसे अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स कसे अब्सेंट असतात, फिमेल बिकम असिम्प्टोमॅटिक, मग त्यामध्ये डायरेक्ट काय येणार, कॉम्प्लिकेशन्स येणार. आता बघूया फिमेल मध्ये मेजर कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते येऊ शकतात या डिसीजेसमुळे. फिमेल कशी असिम्प्टोमॅटिक आहे, तिच्यामध्ये अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स काय असतील, अब्सेंट असतील, मग डायरेक्ट काय होणार, मेजर कॉम्प्लिकेशन. बघूया मेजर कॉम्प्लिकेशन्स काय येऊ शकतात. मेजर कॉम्प्लिकेशन्स, द मेजर कॉम्प्लिकेशन्स ऑफ डिसीजेस कोणते कोणते असतात बघा. फर्स्ट इज PID, that is pelvic inflammatory diseases, that is PID, pelvic inflammatory diseases. म्हणजे पेल्विक रिजन मध्ये इन्फ्लामेशन येणे, दॅट इज PID, pelvic inflammatory diseases. त्यानंतर अबॉर्शन्स, फिमेल मध्ये काय होऊ शकतं, अबॉर्शन होऊ शकतं. अबॉर्शन मीन्स बघा, जर फिटसची प्रेग्नन्सीचा पिरियड असेल तो किती असेल, 9 मंथचा, पण त्या 9 मंथच्या आधीच जर फिटसची डिलिव्हरी झाली, यालाच काय म्हणायचं, अबॉर्शन. डिलिव्हरी बिफोर 9 मंथ, 9 मंथच्या आधी कधीही जर डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी ऑफ इमॅच्युअर फिटस, फिटस कसा आहे, इमॅच्युअर आहे, त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कम्प्लीट व्हायच्या आधीच जर त्याची डिलिव्हरी झाली, त्यालाच काय म्हणायचं,
अबॉर्शन. ओके. अजून कोणते सिम्पटम्स दिसू शकतात फिमेल मध्ये मेजर कॉम्प्लिकेशन्स मध्ये? एक बघितलं PID, दॅट इज पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजेस. सेकंड वन इज अबॉर्शन. थर्ड इज स्टिलबर्थ. स्टिलबर्थ. तर व्हॉट इज द स्टिलबर्थ? बघा, डिलिव्हरी ऑफ डेड फिटस. म्हणजे फिटसची डिलिव्हरी तर झाली आहे पण तो कसा आहे? डेड आहे. हे मेजर कॉम्प्लिकेशन असते सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, दॅट इज स्टिलबर्थ. अजून एक्टॉपिक प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सी. व्हॉट इज एक्टॉपिक प्रेग्नन्सी? बघा, नॉर्मल केसमध्ये प्रेग्नन्सी आपण कन्फर्म कधी म्हणतो? जेव्हा युटरसच्या इंडोमेट्रियम लेअर मध्ये ब्लॅस्टलाचं काय होतं? इम्प्लांटेशन होतंय, तेव्हा आपण काय म्हणतो? प्रेग्नन्सी कन्फर्म झाली. पण व्हॉट इज एक्टॉपिक प्रेग्नन्सी? युटरस जो आहे तो युटरस सोडून, म्हणजे युटरसच्या इन्स्टेड ऑफ युटरस, तर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये दुसऱ्या कोणत्याही पार्ट मध्ये जर या ब्लॅस्टलाच इम्प्लांटेशन झालं तर आपण काय म्हणायचं? एक्टॉपिक प्रेग्नन्सी. म्हणजे आपण असं म्हणू शकतो इम्प्लांटेशन ऍट ऍबनॉर्मल साइट. इम्प्लांटेशन म्हणजे आता इम्प्लांटेशन युटरस मध्ये न होता कुठे झाले? समजा फॅलोपियन ट्यूब मध्ये झाले. मग आता प्रेग्नन्सी कुठे झाली? फॅलोपियन ट्यूब मध्ये. मग याला काय म्हणायचं? एक्टॉपिक प्रेग्नन्सी. इम्प्लांटेशन ऍट ऍबनॉर्मल साइट. नॉर्मल साइट कोणती आहे इम्प्लांटेशनची? युटरस. मग युटरसला सोडून दुसऱ्या कुठेही इम्प्लांटेशन होत असेल, समजा फॅलोपियन ट्यूब मध्ये, याला काय म्हणायचं? एक्टॉपिक प्रेग्नन्सी. इम्प्लांटेशन ऍट ऍबनॉर्मल साइट. इम्प्लांटेशन झालंय पण युटरस मध्ये झालंय का? नाही. समजा फॅलोपियन ट्यूब मध्ये झाले. इम्प्लांटेशन ऍट ऍबनॉर्मल साइट, यालाच काय म्हणायचं? एक्टॉपिक प्रेग्नन्सी. अजून काय आहेत? इनफर्टिलिटी. अजून काय होऊ शकतं? इनफर्टिलिटी. फिमेल कशी होऊ शकते? इनफर्टाईल. म्हणजे त्यामध्ये ओजेनेसिस होणार आहे का? नाही. इनफर्टिलिटी. अँड लास्ट इज कॅन्सर. कॅन्सर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. कॅन्सर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. हे मेजर कॉम्प्लिकेशन फिमेल मध्ये येऊ शकतात. बघा, जर फिमेल मध्ये प्रायमरी सिम्पटम्स काय असतील? अब्सेंट असतील. फिमेल बिकम असिम्प्टोमॅटिक विच कॉजेस मेजर कॉम्प्लिकेशन, दॅट इज पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीजेस, अबॉर्शन्स, डिलिव्हरी बिफोर 9 months, स्टिलबर्थ, डिलिव्हरी ऑफ डेड फिटस, एक्टॉपिक प्रेग्नन्सी, इम्प्लांटेशन ऍट ऍबनॉर्मल साइट, इनफर्टिलिटी जे आपण शिकलो याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये, अँड कॅन्सर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. ओके, हे मेजर कॉम्प्लिकेशन असतात. ठीक आहे. आता बघूया आपण काय शिकलो. या सगळ्या केसमध्ये डिसीज झाल्यानंतर तो बरा करण्यापेक्षा तो डिसीज काय करा? प्रिव्हेंट करा. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. तर बघूया व्हॉट इज द प्रिव्हेंशन ऑफ दिस डिसीजेस. काय प्रिव्हेंशन असू शकतं या सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनचं? बघा, प्रिव्हेंशन कसं प्रिव्हेंट करू शकतो आपण? बघूया प्रिव्हेंशन. व्हॉट इज प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन? काय बघा, हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन कसे ट्रान्सफर होणार आहेत? फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. मग काय करा? अवॉइड करा. अवॉइड सेक्शुअल इंटरकोर्स विथ अननोन, म्हणजे जो आपल्याला माहित नाहीये त्यासोबत सेक्शुअल इंटरकोर्स करणं काय करा? अवॉइड करा. अवॉइड सेक्शुअल इंटरकोर्स विथ अननोन किंवा मल्टिपल पार्टनर्स. अननोन पार्टनर सोबत किंवा मल्टिपल पार्टनर सोबत सेक्शुअल इंटरकोर्स करणं काय करा? अवॉइड करा. अजून काय प्रिव्हेंशन आहे? जरी सेक्शुअल इंटरकोर्स केलं तर काय करा? यूज कॉन्डॉम्स ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स. आता सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस जर आपण कॉन्डॉम्स यूज केले, आपण बघितलं कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स मध्ये कॉन्डॉम्स आर बॅरियर मेथड्स, आणि हे एकच असे बॅरियर होतं पूर्ण कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स मध्ये जे काय करत होतं, जे युजर आहेत म्हणजे जो युजर आहे त्याला प्रोटेक्ट करत होतं अगेन्स्ट एड्स आणि HIV इन्फेक्शन.
Condoms are only one barrier which provide protection to users against HIV or AIDS. म्हणून आपण कॉन्डोम जर यूज केले ड्युरिंग सेक्सुअल इंटरकोर्स या डिसीजेसचं काय होणार आहे प्रिव्हेंशन होणार आहे. अँड थर्ड वन इज इन केस ऑफ डाऊट. इन केस ऑफ डाऊट समजा बाबा तुमच्यामध्ये अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स दिसायले आणि त्या अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स मध्ये तुम्हाला काय आलं डाऊट आलाय मग काय करा इन केस ऑफ डाऊट गो टू क्वालिफाईड डॉक्टर्स कडे जा त्यांना तुमचं सांगा काय सायन्स अँड सिम्पटम्स आलेत त्याच्या अकॉर्डिंग काय करा इन केस ऑफ डाऊट गो टू क्वालिफाईड डॉक्टर्स फॉर अर्ली डायग्नोसिस अँड प्रॉपर ट्रीटमेंट. डाऊटच्या केसमध्ये जर तुम्हाला डाऊट आलाय तर डॉक्टरकडे जा त्याचे डायग्नोसिस करा आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. These are preventions of STI, sexually transmitted infection. बघा काय काय दिलंय अवॉइड सेक्स विथ मल्टिपल पार्टनर और अननोन पार्टनर. यूज कॉन्डोम्स ड्युरिंग सेक्सुअल इंटरकोर्स. त्यानंतर इन केस ऑफ डाऊट गो टू क्वालिफाईड डॉक्टर्स. कशासाठी जर अर्ली सायन्स अँड सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही त्याचं लवकर काय करू शकता डायग्नोसिस करू शकता आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करू शकता तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. ओके थँक्यू.